शिवसेनेमध्ये आता कुणीही नाराज नाही, त्यामुळे कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहून काम करू असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी दूर झाल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलंय। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। मागील 4 दिवसात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे। मात्र आमच्या भेटी मोजू नका असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय। भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षली संघटना असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। त्यानंतर नाना पटोले आक्रमक झाले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून संबंधित अर्बन नक्षली संघटनांची आणि त्यांच्या लोकांची यादी देण्याची मागणी केली आहे। बीड प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे। खाते वाटपाआधीच धनंजय मुंडेंना विरोधकांनी धारेवर धरलंय। धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर असल्यानं भाजपचं केंद्रीय नेतृत्व देखील नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढण्यात यावं अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे। यावेळी त्यांनी संसद परिसरात आंदोलन देखील केलं। मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात लंकेंनी निवेदन दिलं। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटलांचं पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन झालं। यावेळी ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे यांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात दिलेली माहिती आणि परभणीतील प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर केलाय। संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून झाली आहे, त्यामुळे चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईलच अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे। तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात आहे। अखिलेश शुक्लानं आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर येते। कल्याणमधील राड्या प्रकरणी अखिलेश शुक्लानं स्पष्टीकरण दिलंय। माझ्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला असा आरोप शुक्लानं केलाय। तर आमची 5वी पिढी कल्याणमध्ये राहते आणि मी स्वतःला मराठी भाषिकच समजतो असा दावाही त्यानं यावेळी केलाय। कल्याणच्या सोसायटीमध्ये राड्या प्रकरणी 10 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सुमित जाधव आणि दर्शन बोराडे या दोन्ही आरोपींचं नाव आहे। कल्याणमधील राड्या प्रकरणी नवीन अपडेट समोर आले आहे। अखिलेश शुक्लानं बोलावलेले गावगुंड हे इमारतीमध्ये घुसतानाचा नवीन सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलाय। कल्याणमधील राड्यानंतर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ वळवळायला लागली आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय। कल्याण प्रकरणावरून राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। आरोपींना तात्काळ अटक करा आणि सरकारला अटक करायला जमत नसेल तर मनसैनिक थैमान घालतील, मग बोट दाखवू नका असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। कल्याणमधील इमारतीतील राड्या प्रकरणी इमारतीतील आता एक मोठी बातमी समोर येते। नागपुरात भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची दुपारी 2 वाजता ही बैठक होणार असल्याचं कळतंय आणि या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपची ही पहिली पक्षीय बैठक होते आणि त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। नागपुरातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाच्या संचालिकेसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि या वादानंतर 9 ते 10 गावगुंडांनी महिलेवर दबाव निर्माण करत पायावर लोटांगण घालून महिलेला माफी मागायला लावली। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली। बीडमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। परळी पालिकेतील कार्यालयामध्ये घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून कर्मचारी वर्गात दहशत पसरली आहे।
अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजीनगरात एमआयएम आक्रमक झालेली आहे। शहरातील चौकातून गाढवावर अमित शहांचा फोटो लावून इम्तियाज जलील यांनी आंदोलन केलं। नवी मुंबईमध्ये ठाकरे गटानं अमित शहांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत। जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे निदर्शनं केली जातील असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये देखील अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला। अहिल्यानगरमध्ये समाजवादी पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। अमित शहांच्या वक्तव्याचा निषेधार्थ समाजवादी पक्ष आक्रमक झाला। अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। महाडमधील चौदार तळे इथे शहांविरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली। अमित शहांना घटनात्मक पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत शहांच्या विधानाचा निषेध करण्यात आला। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला। वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेनेकडून हिंगोलीच्या वसमतमध्ये निदर्शनं करण्यात आली। घोषणाबाजी करत अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। इंदापुरात देखील शहांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून त्यांचं दहन करत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी निषेध केला। परभणी येथील घटनेचे पडसाद भिवंडीमध्ये पडताना दिसतायत। आरपीआय आठवले गटानं घटनेच्या निषेधार्थ जोरदार निषेध करत आंदोलन केलं। अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर धुळ्यामध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या। शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून वंचित आघाडीनं निषेध केला। बीडमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून अमित शहांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गटानं जळगावात आंदोलन केलं। घोषणाबाजी करत पदाचा राजीनामा देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। नागपूरमध्ये विविध आंबेडकरी संघटनांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला। परभणी घटनेतील आरोपींना शिक्षा देण्यासह अमित शहांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। परभणीतील घटना तसंच बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पाटणमध्ये आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। तहसीलदारांना निवेदन सादर केलं आणि यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नागपुरात विधान भवनावर निवृत्त पोलिसांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। पोलिसांची ड्युटी 12 तासांऐवजी 8 तासांवर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। बीडच्या माजल गावात गायरान जमिनीसह भूमी अभिलेखन मोजून द्यावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। धाराशिवच्या खामसवाडीमध्ये महावितरणाच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। गावासाठी मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर देण्यात येत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। लातूर ते जहिराबाद महामार्गाच्या दुरुस्तीसाठी लोदगा गावच्या सरपंचांनी आमरण उपोषण सुरू केलंय। मागणी मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। काळमवाडी धरणाच्या बातमीवर न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर राजू शेट्टींनी काळमवाडी धरणाला भेट दिली। काळमवाडी धरणाची गळती 15 दिवसात न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। डहाणूतील मुख्य रस्त्यावर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं जेसीबी फिरवलाय। रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनधिकृत बांधकामं पालिकेनं जमीनदोस्त केली आहे। मीरा रोडमध्ये मजुरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। सुरक्षा उपकरणांशिवाय उंच भिंतींवर मजूर उभं राहून खरं तर पाणी मारण्याचं काम करत होता हा मजूर आणि त्यामुळे पुन्हा एकदा मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। बुलढाण्यातील जळका भडंग इथे एका कर्मचारी आणि पाणी पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढला होता। मात्र त्यावेळी टाकीचा स्लॅब ढासळल्यानं हा कर्मचारी टाकीमध्ये पडला। याची माहिती मिळताच जखमी कर्मचाऱ्याचे जीव वाचवण्यात आले। अहिल्यानगरमध्ये माळाचीवाडीमध्ये एका लॉजमध्ये लॉज मालकानं आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून प्रकरणाचा तपास सुरू आहे। राज्यातील बहुतांशी भागात थंडी कायम आहे तर भागामध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे। मात्र थंडीचा कडाका वाढल्यानं बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतलाय।
चोपडा सहकारी साखर कारखान्यानं आतापर्यंत 36,533 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय। यावर्षी 1.5 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र भाव जाहीर न करताच गाळप सुरू करण्यात आलाय। गेल्या 2 महिन्यात लग्नाचा सीझन सुरू झालाय आणि त्यामुळे काही नवविवाहित जोडप्यांना आता आयकर कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागणार आहेत। भव्य विवाह सोहळ्यात झालेल्या खर्चाचा आता हिशोब द्यावा लागणार आहे। SNDT कॉलेज ऑफ आर्ट्स आणि SSB कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला। संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवडमधील विकासनगर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यावेळी गाडगे बाबांच्या समाधीला सर्वांनी अभिवादन करत स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला। बीडमध्ये संत मदन महाराजांच्या 28व्या पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी साई संस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। भोपाळमधील माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ यांच्या घरात घबाड सापडले। 1.15 कोटींची रोकड त्यासह अर्धा किलो सोनं, हिरे आणि 50 लाखांचे दागिने देखील सापडले। तर कार्यालयामध्ये 1.70 कोटीची मालमत्तेची कागदपत्र सापडलेत। एवढंच नाही तर मेंदोरी जंगलातील त्यांच्या कारमधून 52 किलोचं सोनं आणि 10 कोटींची रोकड जप्त केली। राजस्थानच्या जयपूरमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात गॅस टँकर आणि ट्रकचा अपघात झाल्यानं गॅस टँकरचा स्फोट झाला। या स्फोटामध्ये तब्बल 11 जणांचा मृत्यू झालाय, तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एकूण 40 वाहनं या स्फोटात जळून खाक झाली आहेत। मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत मोठा निर्णय घेतलाय। निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंकडेच ठेवल्या होत्या। तसंच पक्षाच्या चल अचल संपत्तीवर देखील दोन्ही गटात दावे सुरू होते। यापैकी शिवसेना ताब्यात घेण्यापूर्वी पक्षाच्या खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम उद्धव ठाकरेंना परत करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय। लग्न हा व्यावसायिक करार नाही आणि कायद्यातील तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि त्यांच्या पतीला शिक्षा करण्यासाठी नाहीत, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। कायद्यातील कठोर तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि पतीला शिक्षा, धमकावणं, वर्चस्व किंवा पिळवणूक करणं यासाठी नाही, असंही कोर्टानं म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालेलं आहे। आंबा आणि कडधान्याच्या पिकाला उत्तम बहर आलाय। या पोषक वातावरणामुळे आंबा काजू उत्पादक सुखावलेत। मात्र वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या साथीमुळे खासगीसह शासकीय रुग्णालयांमध्ये देखील रुग्णांची संख्या वाढली आहे। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी चौघांना 42,61,00,000 रुपयांचा आर्थिक गंडा घातलाय। या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये सायबर चोरट्यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 62,548 क्विंटल आवक झाली, तर त्याला 3,992 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। लोकल हायब्रिड पिवळ्या जातीच्या सोयाबीनची यावेळी आवक झाली। सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला असून प्रति 10 ग्रॅम 170 रुपयांनी घसरून 78,130 रुपयांवर आलाय, तर चांदी 88,150 रुपये आली आहे। बाजारामध्ये ज्वेलर्सकडून मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे। सोलापूर बाजारामध्ये लाल कांद्याची 40,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 69,000, तर अहमदनगर बाजारामध्ये 33,000 क्विंटल आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। भाभा अणु संशोधन केंद्रानं विविध कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं व्यावसायिक लागवडीसाठी 8 नवीन पिकांचं वाण विकसित केलंय। यात 5 तृणधान्य आणि 3 तेलबियांच्या वाणांचा समावेश आहे। मध्य रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत, तर रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असणार आहे। मुंबई, ठाणे, पुणे आणि दिल्ली तसंच इतर देशातील महानगरात घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत आणि असं असताना आता त्यांचं स्वप्न आणखी महागणार आहे। चटई क्षेत्र निर्देशांकावर 18% वस्तू आणि सेवा कर आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं तयार केला। पिंपरीमध्ये नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनानं रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेमध्ये बांधकाम करण्यावर बंदी घातली आहे। तसंच नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी वैयक्तिक पाणी मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं असून बांधकाम व्यावसायिकांनी घराचा ताबा देताना एरेटर टॅब्स बसवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे।
पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांमधील 20 जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी देण्याचं निश्चित करण्यात आलंय। या टाक्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर तिथे सुमारे 3.5 लाख लिटर पाण्याचा साठा करता येणार असून यामुळे जवळपासच्या भागातील पाणी पुरवठ्यासाठी अडचणी आता दूर होणार आहेत। पुणे महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर न भरणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेनं मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेमध्ये गेल्या 18 दिवसात 27 मिळकती सील केल्या आहेत। दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाल्यानं सामान्यांचा नाश्ता महाग झालाय। किरकोळ बाजारामध्ये पोह्यांच्या दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांनी वाढ झाल्यानं नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात। मुंबईतील गोरेगाव येथील आरे जंगलातील आणखी काही झाडं तोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे का, अशी विचारणा न्यायालयानं सरकारला केली आहे। सरकारच्या वकिलांना आपली भूमिका मांडता यावी यासाठी खटल्यातील सर्व पक्षांनी आपलं म्हणणं फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत न्यायालयाला सादर करावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले। सरकारी यंत्रणांमधील डेटा आणि गोपनीय माहितीला जास्त धोका निर्माण झालाय। विशेषतः सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर सरकारी संस्था आणि कार्यालय असून मागील 5 वर्षात केवळ सरकारी यंत्रणांवरील सायबर हल्ल्यांमध्ये 138% वाढ झाली आहे। मध्य रेल्वे मार्गावर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण ते कर्जत या मार्गावर गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गावर काम करेल। राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससी राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षानं वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारनं घेतलाय। वयोमर्यादा ओलांडल्यानं नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। राज्यात मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे। लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत। शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे। MMRDAनं पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसीसाठी आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध केलाय। बीकेसी कनेक्टर खालून जाणारा 180 मीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यात आला असून सोमवारी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बस स्थानकातून सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसच्या फेऱ्या पुढील 2 महिन्यासाठी परळ, दादर, कुर्ला आणि नेहरू नगर बस स्थानकातून सोडण्यात येणार आहेत। सरत्या वर्षाला निरोप आणि 2025 या नववर्षाच्या स्वागतासाठी तसंच नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडला पहिली पसंती दिली आहे। हॉटेल आणि रिसॉर्टचं बुकिंग आताच हाऊसफुल झालंय। नव्या कांद्याची आवक वाढल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील दर घसरण्यास सुरुवात झालेली आहे। 15 दिवसांपूर्वी 20 ते 50 रुपये किलो दरानं विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर हे शुक्रवारी 5 ते 28 रुपयांपर्यंत घसरले। किरकोळ मार्केटमध्ये देखील 20 ते 60 रुपये किलो दरानं विक्री होते। IIT मुंबई आणि जपानचे तोहोकू विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय। त्यानुसार या दोन्ही शिक्षण संस्था एकत्रितरित्या जॉईंट अकॅडमिक अँड रिसर्च प्रोग्राम राबवणार आहेत आणि त्यामुळे पदव्युत्तर, पदवी आणि PhDच्या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये शिकता येईल आणि दोन्ही शिक्षण संस्थांची पदवीही त्यांना मिळेल। विमानात वापरण्यात येणारं इंधन म्हणजेच टर्बाइन फ्युएल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षमध्ये आणण्याचा सरकारचा विचार असून जैसलमेर इथे होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे। ATF हे रॉकेलचंच एक रूप असल्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी लागणारे अधिकांश घटक आधीच जीएसटीच्या कक्षेत आहेत। पुणे रिंग रोड लगत प्रस्तावित 2 ग्रोथ सेंटरमधील 117 गावांचा नकाशा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जाहीर केलाय। याबाबत काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या दाखल करण्यासाठी पुढील 60 दिवसांची मुदत MSRDCनं दिलेली आहे। 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या काळ्या पिवळ्या जीप टॅक्सीची नियमानुसार नोंदणी रद्द करणं आवश्यक आहे। ही वाहनं जप्त करण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे। गणेश मूर्ती घडवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडूची माती पुरवण्याची तयारी मुंबई महापालिकेनं दर्शवली आहे। मात्र गणेशोत्सव मंडळांच्या उंच मूर्तींमुळे त्या घडवण्यावर येणारी मर्यादा आणि मूर्तीची सुरक्षितता तसंच हजारोंच्या संख्येनं असलेल्या घरगुती गणपतींमुळे तितक्या प्रमाणात शाडूची माती उपलब्ध होईल का असे प्रश्न मंडळांनी उपस्थित केले। पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा इथे कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं 56 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। कर्ज नापिकाला कंटाळून घरातच गळफास घेत शेतकऱ्यानं जीवन संपवलं।
गेल्या 3 वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या 200 लोकांच्या नावाच्या याद्यांचं फलक पालिकेकडून चौकात लावलं जाणार आहे। याचबरोबर थकबाकी वसुलीसाठी 12 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। जळगावच्या 40 गावातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून शेतकऱ्यांचा वावर असणारा रस्ताच महामार्गानं बंद केलाय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर राडा करत रास्ता रोको आंदोलन केलं।